नमस्कार मित्रांनो, देवांच्या खाली जे आपण कापड टाकतो, जे आसन टाकतो ते कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या रंगाचं असू नये आपण चुकून माहीत नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं आसन जर देवाच्या खाली टाकत असाल, देवांच्या खाली आपण चुकीच्या रंगाचं कापड टाकत असाल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो. म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचे आहे. तर मंडळी, हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असतं. त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्ट देवांची पूजा करतो. आपण देवांची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा करत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी, भरभराटी राहावी, घरातील सर्व लोकांना यश मिळावं, माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या इष्ट देवताचा, आपल्या कुलदेवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजा करतो. पण देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम असतात, ते नियम पाळले पाहिजेत. तर मित्रांनो, देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक साहित्याचे एक वेगळे महत्त्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याच देवपूजेतलं महत्त्व